बिनजोडला आजपत्र एक दिवस पण आणि आमच्या पावत्या पण नशिबानं बकासूर सगळ्यांचा देव आहे, पण बकासूरच्या शेजारी बैलगाडी क्षेत्रात फक्त गोरगरिबांना न्याय भेटण्यासाठी गोरगरीब आहे. हा. सगळीच मुलाखती मोठ्या बैलांची येतात. आपण वायदीचा थोडासा विषय आहे. नमस्कार दादा. सातारा पुढे आपलं कोंडाचं रुद्रा नाही हा इकत घेतला विकत घेतलाय. नाशिकवरून आणला. कधीची खरेदी काय ह्याला वर्ष झाला वर्ष कितीची खरेदी काय 51,000चा आहे. किती वय असताना घेतलाय 4-5 महिन्याचा होता तेव्हा. 4-5 काय सांगतात खासियत आतापर्यंत कुठं पाहिलाय काय बिनजोडला आजपत्र एक दिवस पण मार नाही खाल्ला. अविस्मरणीय मैदान विचारलं आमच्या गावचं त्याचं ब्रह्मपैलवान कुंट्यांनी घेतलेले मैदान होतं. हा 15 ऑगस्टचं मैदान असतं ते 17 तारखेला झालं. 17 ऑगस्टला त्या टायमिंगला शर्यत अशी धरलेली. मला माहिती नव्हतं फायनलचं वासरू आम्ही तर कधी नेलंच नव्हतं ह्याला मैदानात. फायनलला राहणारी गाडी टाकली बिनजोड. होय तेव्हापासून तुम्हाला थोडस ह्याच्यावर आवड निर्माण झाली. बाबा काहीतरी नाव करू शकतो तेव्हापासून बिनजोडला एकदा पण हरलाच नाही. होय आणि दुई खांदी बाहेरनं पडतो. होय आणि आमच्या पावत्या पण नशिबानं कडनच लागते त्या होय मधनं लागतच नाही. पण बैल साथ बैल पळतोय कडनं त्यामुळे बैलाची साथ आहे आम्हाला. फक्त अजून नशीब साथ देणं थोडस. थोडस कारण की काय आम्ही काय 4-5 पावत्या टाकत नाही. आम्ही एकच पावती टाकतो. जिथनं लागेल तिथनं थांबतो. गोरगरिबाचं हीच महत्वाचं आहे ना. मोठी लोक आता काय करते ती 4-5 म्हटले काय आता त्यांच्याकडे पैसे आहेत ना. हो काय सांगताल मग त्याबद्दल? नाही नियम त्याला सगळ्यांना नियम सारखा करावा. एकच पावती बैलाचा फोटो घेऊन एकच पावती कुणी पण कुठल्या पण गटात पळावं. बकासूर सगळ्यांचा देव आहे, पण बकासूरच्या शेजारी पण पळायला सगळ्यांना आवडणार. हा तेच की प्रत्येकालाच वाटणार बाबा एकदा जर बैल त्यावर पळाला तरी जीवनात सोनं झाल्यासारखं थोडस. बैलगाडी क्षेत्रातलं देव आहे बकासूर म्हणजे देवच. बैलगाडी क्षेत्रात फक्त गोरगरिबांना न्याय भेटण्यासाठी फक्त एकच की पावत्या हा प्रत्येकी एकच पावती एका मालकाला एकच पावती भेटावी. न पण पळवाटा जास्त काढते तीच बैलवाली. पण तरी त्याच्यात जरा एक पावती पळाली सगळ्या तासानं सगळी पळाली तरी चांगली गोष्ट होईल. आणि जे पळणार नाही त्याच्यावरती काहीतरी दंडात्मक कारवाई करावी असं माझं म्हणणं. चालतंय धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ठीक आहे. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव कुठलं गाव काय? चिकवी केंद्र गायवडी. आपल्या बैलाचं नाव काय? शंभू. शंभू. किती वर्षाचा आहे काय? हे आता साधती आहे. कितीपासून तुम्ही या क्षेत्रात आहे काय? बंदीच्या नंतर आपण आहे क्षेत्रात. या क्षेत्रात कंटिन्यू काय सांगता आता बंदी नंतर एवढ्या वर्ष तुम्ही क्षेत्रात आहे तर काय अडचणी काय येतात काय म्हणजे अडचणी आता हो का, आता आपलं आपण गोरगरीब आहे. हा आपण थोडासा प्रॉब्लेम आहे आता थोडासा. गोरगरिबांच्या बैलांची आपण वर नेण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आपला. कारण की सगळीच मुलाखतीवाली मोठ्या बैलांची येतात. आपण सामान्य माणसांची घेतली. तुमच्या काय अडचणी आहेत ते सगळ्यांच्या बरोबर पोहोचण्यासाठी काय सांगता? थोडासा पर्यायात प्रॉब्लेम होतो. कारण कसं आपण वायदीचा थोडासा विषय आहे. आपण वायदे एवढं देतो पण आपण आता कसं काम करू आपण वायदे आता कसं काम करत आहोत आपण पैसे भेटणार आता कंपनीला आपण कामाला आहे आणि शेती आहे थोडीशी. त्यातून आपण काय असेल त्यातून आपण करतो सगळं आपण याचं म्हणजे बैलाचा आपण खर्च पाणी आणि तेवढ्याचं मग शर्यत आपण जेव्हा आपल्याला असेल तेव्हा मैदानात काढतो आपण बैल. कुठला बैल याच्यावर बरं काय नाव काय दादा? रुद्र आहे. कितव्या गटाला गाडी? 64 शेवटच्या शेवटच्या गटात. शेवटच्या गाडी. धन्यवाद. थँक्यू.